सभी भाई बहनों का फूड बिज में स्वागत है। फूड बिज में अलग अलग किस्म की फूड रिलेटेड ट्रेनिंग दी जाती है। इस ट्रेनिंग के बाद हर एक सहभागी व्यक्ति अपना बिजनेस शुरू कर सकता है। हमारे ट्रेनिंग के बारे में सभी पार्टिसिपेंट्स की राय सुने। माझं नाव कीर्ती निलेश शिंदे। मी रायगड महिंदापूरमधून आलेली आहे। मला फूड बिझनेस शिकायचं होतं। खूप मनापासून चांगल्या पद्धतीने मला शिकवल्यामुळे त्यांचा आभार मानते। हाय, गुड आफ्टरनून। मी समाधान पाटील, ठाण्यावरून आलो आहे। फूड बीचची ॲड बघितली आणि मला खूप उत्साह होता की इकडे येण्याचा। आल्यानंतर सरांनी कालपासून खूप काही शिकवलं आहे। कुर्मा, पुरी भाजी, साऊथ इंडियन डिशेस सर्व, लोणी डोसा, मसाला डोसा, साधा डोसा, इडली, मेंदूवडा, तर सर्व काही पदार्थ एकदम उत्तम झालेले आहेत। नमस्कार, माझं नाव रविशंकर विजयकुमार मंठाळे आहे। मी सोलापूरहून इथे कोल्हापूरला आलेला आहे। मी या ठिकाणी नाश्ता सेंटर व्यवसाय या कोर्ससाठी फूडबीजमध्ये ॲडमिशन घेतले होते। काल आमचा पहिल्या दिवसाचा सेशन झाला। त्याच्यामध्ये आम्हाला पोहे, उत्तप्पा, शिरा हे खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं गेलं आणि आम्हाला हँड्स ऑन प्रॅक्टिकल तिथं मिळालं करायला। नमस्ते, मी ओंकार पाटील, इस्लामपूरहून आले। इंस्टाग्रामला मग मी ॲड बघितलेली फूड बीचची। आता नाश्ता सेंटर ट्रेनिंगची ॲड आली, त्यावेळी मग नाश्ता सेंटर ट्रेनिंगसाठी इथं आलेलो। कालपासून शिरा, उपीट, पोहे, उपमा हा आणि परतनं साऊथ इंडियनचे काल जसे आपल्याला पीठ कसं भिजवायचं आहे, म्हणजे तुमचं इडलीला म्हणा, डोसाला म्हणा, पीठ कसं भिजवायचं ते सांगितलं। आणि आज आम्ही नमस्कार सर, माझं नाव सुशांत माझगावकर, राहणार कोल्हापूर। साईड बिझनेस करण्याच्या नात्याने मी इथं आलेलो होतो फूड बीच कोल्हापूरमध्ये। इथं आल्यावर मला अजिंक्य सरांनी नाश्त्यामधील शिरा, उपीट, पोहे किंवा अन्य कुठले साऊथ इंडियन पदार्थ असतील किंवा कुर्मापुरी असेल किंवा त्याप्रमाणे आम्ही आता ते पुढे व्यवसायात आम्ही वापरून तो कशा पद्धतीनं व्यवसाय वाढावा याची आम्हाला त्यांनी पण माहिती दिलेली आहे।